आमचा रामराम घ्यावा. लेखिका रोहिणी धिशाल शेनवी साबळे. श्री गोविंद केरबा पाटील आमच्यासाठी मात्र आमचे लाडके जी.के. पाटील सर यांच्याबद्दल सांगायला लिहायला पेन हातात तर घेतला, पण आठवणींच्या भोवऱ्यात गुंतून गेले. इतक्या सुरेख आठवणी आहेत आमच्या सरांसोबत. शालेय जीवनाचा खरा आस्वाद आम्हाला घेता आला तो फक्त जी.के. पाटील सरांच्यामुळंच. अभ्यासासोबत अनेक छंद जपता आले ते त्यांच्यामुळंच. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण? माझं नाव रोहिणी, सरांची लाडकी विद्यार्थिनी. सरांची आणि माझी भेट मी इयत्ता 4थीमध्ये असताना झाली. भेट झाली कसली, उलट ती सरांनी घडवून आणली असं म्हणावं लागेल. कारण ज्या दिवशी सर बदली होऊन आमच्या सोनाळी या गावी आले त्या दिवशी मी शाळेला सपशेल दांडी मारली होती. त्याचं झालं असं होतं की जी.के. सरांच्या आधी जे वर्ग शिक्षक आम्हाला शिकवायला होते त्यांच्यावर माझा फार जीव होता. लहान वयात बाळाला त्याच्या आईला लळा लागावा आणि थोड्या दिवसांनी त्याला सांगावं की ही तुझी आई नाही, हिच्या जागी दुसरी आई येणार आहे. तसं काहीचं आमच्या बाबतीत झालं. इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत टी.एम. पाटील सर हे आमचे वर्ग शिक्षक होते. आता हे सर शाळा सोडून जाणार आणि यांच्या जागी दुसरे सर येणार ही कल्पनाच आम्हाला सहन होत नव्हती. बदली होणं ही संकल्पनाच तेव्हा त्या बालवयाला माहीत नव्हती. आम्ही सर्व सवंगडी टी.एम. सरांच्या बदलीमुळं अगदी धाय मोकलून रडलो. अगदी नवीन सर यायच्या दिवशीपर्यंत रडलो. आता इथून पुढं सुरू होते जी.के. सर आणि माझ्या पहिल्या भेटीची कहाणी. सरांच्या सोबत अजून 2 शिक्षक आमच्या शाळेत बदली होऊन येणार होते. हे तिघे शिक्षक आज येणार उद्या येणार अशा वावड्या आम्ही ऐकत होतो. नवीन येणारे सर कसे असतील, ते मारकुटे असतील का, आम्हाला समजून घेतील का, जुन्या सरांच्यासारखं प्रेमळ गोष्टी सांगतील की नुसतेच अभ्यासाला जुंपतील, असे अनेक प्रश्न रोज माझ्या मनात यायचे. आणि यापेक्षाही एक तीव्र खोल रुजलेला विचार हा होता की नवीन येणाऱ्या सरांमुळंच आमच्या लाडक्या सरांची बदली झाली असणार. या विचारामुळंच भेटीआधी जी.के. सरांच्याबद्दल माझ्या मनात थोडा तिरस्कार निर्माण झाला होता. मी येणाऱ्या सरांसोबत बिलकुल बोलणार नाही असाही निर्धार केला होता. अखेर तो दिवस आलाच ज्या दिवशी सर आमच्या शाळेत आले. मी ठरवलं होतं नवीन सर ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांच्या स्वागत समारंभाला अजिबात हजर राहायचं नाही, उलट शाळेलाच जायचं नाही. आणि झालंही तसंच. तब्येत बिघडल्याचं कारण सांगून मी त्या दिवशी शाळेला मुद्दाम दांडी मारली. पण नवीन येणारे सर खरोखरच माझे गुरु निघाले. सरांनी वर्गात येऊन हजेरी घेतली आणि जी मुलं मुली गैरहजर होती त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलवून आणायची जबाबदारी त्यांच्या मित्रमैत्रिणींवर सोपवली. मलाही माझी जीवाभावाची मैत्रीण बोलवायला आली. मी माझ्या घराजवळच्या शेतातील झाडाखाली आरामात बसले होते. इतक्यात मैत्रिणीला धावत पळत येताना बघून मी हादरले. ती धापा टाकत माझ्याजवळ आली आणि मी काही विचारायच्या आतच म्हणाली की नवीन आलेल्या सरांनी तुला बोलवलं आहे. घ्या आता आली का पंचायत. मी तर आजारी असल्याचं कारण सांगून सुट्टी घेतली. आता जर मैत्रिणीसोबत शाळेत गेले आणि सरांनी विचारलं काय झाले तब्येतीला तर काय सांगणार. त्यावेळी हे नवे सर म्हणजे राक्षसच वाटले. कारण तब्येत बिघडली आहे असं कारण माहीत असून पण मला शाळेत यायला लावतायत. मैत्रिणीसोबत जाऊ की नको हा विचार करत होते. इतक्यात मैत्रीणच म्हणाली, जे कोणी येणार नाहीत त्यांना न्यायला सर स्वतः जाणार आहेत. हे वाक्य ऐकून तिच्यासोबत न जाण्याचा माझा निर्णय मी बदलला आणि दप्तर घेऊन शाळेकडे चालू लागले. वाटेत मी तिला सगळा इतिवृत्तांत विचारून घेतला. कोण आहेत आपले नवीन सर, कसे आहेत, खूप कडक आहेत का, ते कोणाला ओरडले का, मला आज शाळेत गेल्यावर ओरडणार का. मैत्रिणीनं माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
एक एक करून दिली आणि बघता बघता आम्ही आमच्या वर्गापाशी येऊन पोचलो. मी दबक्या पावलांनी काहीशा घाबऱ्या मनानं वर्गात प्रवेश केला. आत जाताच चोरट्या नजरेनं हळूच सरांच्याकडे पाहिलं. मला ओरडा बसणार याची मानसिक तयारी मी करून ठेवली होती. सरांनी काय विचारलं तर त्याची काय उत्तरं द्यायची याची प्रॅक्टिसही वाटेत येताना करून ठेवली होती. पण सुदैवानं तशी वेळच आली नाही. सरांनी माझ्या मैत्रिणीला शाब्बासकी देऊन जागेवर बसवलं आणि मला जवळ बोलावलं. आता मला काय विचारणार, काय बोलणार की 2-3 छड्यांचा प्रसाद देणार हा विचार करत मी सरांच्या टेबलपाशी गेले. सरांनी मला एकच प्रश्न विचारला, बाळ, नाव काय तुझं? मला त्या आवाजात एक विलक्षण प्रेम आणि जिव्हाळा जाणवला आणि सरांच्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य, त्यात लपलेली काळजी तसेच डोळ्यातील तेज मी आजही विसरू शकले नाही. मी माझं नाव सांगितलं, रोहिणी. याच रोहिणीला सर प्रेमानं हाक मारू लागले. सरांनी जागेवर बसायला सांगितल्यावर मी पार शेवटच्या भिंतीला टेकून बसले, जेणेकरून सरांनी परत काही विचारायला नको. त्या दिवशी सरांनी काही अभ्यास घेतला नाही. सगळ्यांची ओळख करून घेत, गप्पा गाणी म्हणत, गोष्टी सांगत, आम्हाला भरपूर हसवत तो दिवस घालवला. कदाचित पहिल्या दिवशीच माझ्या तिरस्काराचं रूपांतर आदरामध्ये व्हायला सुरुवात झाली. जसजसे दिवस पुढं सरकत होते तसतसे सरांच्या हरवणारी व्यक्तिमत्वाचे पैलू आम्हाला बघायला मिळाले. त्यापैकी मला आवडलेले गुणवैशिष्ट्य म्हणजे सरांचा मधुर आवाज, सरांना सतत काहीतरी गुणगुणायचा छंद. आमच्या वर्गात राजकुमार नावाचा एक विद्यार्थी होता. त्याचा आणि सरांचा आमनासामना झाला की सर त्याला परीकथेतील राजकुमारा अशी गाण्याच्या चालीमध्ये हाक मारायचे. हे 2 शब्द सर इतक्या तालासुरात म्हणायचे की सरांच्याकडून ते पूर्ण गीत ऐकायची इच्छा व्हायची. पण आदरयुक्त भीतीमुळं ही इच्छा कधी बोलूनच दाखवली नाही आणि आजपर्यंत ती इच्छा अपूर्णच आहे. सरांनी स्वतःचे छंद जोपासले तसेच आम्हा मुलांचेही छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण किंवा कोणती कला लपलेली आहे हे सरांना बरोबर उमगत होतं आणि त्यानुसार ते मुलांना मार्गदर्शन पण करत राहायचे. जिके सरांनी आम्हा मुलांना फक्त पुस्तकी किडा कधीच होऊ दिलं नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर ज्या पाठ्यपुस्तकातील कविता आम्हाला शिकवायचे त्या कवितेच्या कवींची प्रत्यक्ष भेट आम्हाला घडवून द्यायचे. आम्हाला कवींची मुलाखत घ्यायला प्रेरित करायचे. मी स्वतः 2 ते 3 लेखक कवींची मुलाखत घेतली. सर आमच्या शाळेत बदली होऊन आल्यानंतर आम्हाला नवीनच समजलेली संकल्पना म्हणजे विज्ञान प्रदर्शन. मला आठवतं की इयत्ता 5वीमध्ये असंच एक विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आणि मला कोणता प्रयोग सादर करावा हे कळत नव्हतं. मी चिंतेत होते. सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते मुलांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनातलं ओळखतात. सरांनी माझी समस्या ऐकून मला समजावलं, अगं हे विज्ञान प्रदर्शन म्हणजे मुलांच्या डोक्यातील संकल्पना त्यांना मांडता याव्यात, त्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता यावेत ह्यासाठी घातलेला हा घाट आहे. तुझ्या डोक्यात जी गोष्ट आहे, तुला जे विज्ञान कळलं आहे ते इतरांना कळावं असं वाटतं ते तू कर. माझ्या काळजीनं कोमेजलेल्या चेहऱ्यावर नवीन उत्साह आणण्याचं काम सरांनी केलं. अशीच मदत सर प्रत्येकाला करत असत. सरांच्या मार्गदर्शनामुळं मी एक पिढीजात चालत आलेलं हेअर ऑइल बनवलं होतं. त्यात वापरलेल्या घटकांचा वैज्ञानिक गुणधर्म आणि लाभ हे समजावून दिलं आणि विशेष म्हणजे 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीसही मला मिळालं. सरांना पुस्तक वाचनाचा खूप छंद. ती आवड त्यांनी आम्हा मुलांनाही लावली. श्यामची आई हे पुस्तक ते आम्हाला वाचून दाखवायचे. शाळेत वाचनालय सरांनीच चालू केलं, त्यामुळं मलाही वाचनाची आवड लागली. शालेय सहली तरी सरांच्या असण्यामुळं फार मजेशीर व्हायच्या. त्यात सरांना फोटोग्राफीची आवड, त्यामुळं आमचे लहानपणीचे भरपूर फोटो आज आमच्याकडे आहेत. ते जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
सरांविषयी सांगायचं झालं तर पूर्ण पुस्तक कमी पडेल. 4थी ते 7वी एवढा छोटासा आमच्यासोबतचा प्रवास. पण आजही कोणी मला माझे आवडते शिक्षक विचारले तर जी.के. पाटील सरांचंच नाव माझ्या तोंडी येतं. आणि शेवटी तो दिवस आलाच, जेव्हा सरांना आमच्या शाळेचा निरोप घ्यायचा होता. सरांची बदली दुसऱ्या शाळेत होणार होती. नेहमी हसतमुखानं शाळेला जाणारी मी त्या दिवशी मात्र डोळ्यातील अश्रू लपवत शाळेची वाट तुडवत चालले होते. शाळेत पोहोचते तर काय, सगळीकडे नुसती धावपळ, लगबग. काही मुलं फुलांचा गुच्छ बनवत होती, काही साफसफाई करत होती, मुली रांगोळ्या काढत होत्या, आरतीचं ताट सजवत होत्या, काही हातात कागद घेऊन भाषण पाठ करत होत्या. शाळेचं स्टेज मुलांनी रंगीत पताका लावून छान सजवलं होतं. टेबल खुर्च्या मांडून छान सुवासिक अगरबत्त्या लावल्या होत्या. हे सगळं बघता बघता माझी नजर स्टेजच्या मागील भिंतीवर असणाऱ्या फळ्याकडे गेली. त्यावर सरांच्या नावाखाली स्वच्छ अक्षरात निरोप समारंभ असं लिहिलं होतं. हा निरोप जी.के. सरांचा आहे हे लक्षात येताच माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रूंची धार लागली. माझी नजर सरांना शोधत होती. सगळीकडे शोधलं पण सर काही दिसले नाहीत. सरांना भेटण्याची माझी तळमळ बघून कुणीतरी मला सांगितलं, सर अजून आलेच नाहीत. गेली महिनाभर आम्ही बदली न करून घेण्यासाठी सरांची मनधरणी करत होतो आणि सर पण आमच्या बालबुद्धीला पटेल अशी उत्तरं देऊन वेळ मारून न्यायचे. एक शेवटचा प्रयत्न मला करायचा होता. सरांनी बदली रद्द करावी म्हणून सरांच्या जाण्याचं जास्त दुःख मला होत होतं. कारण आमच्यात एक बाप लेकीचं नातं गेल्या 4 वर्षात तयार झालं होतं. मी आणि माझ्या 2 वर्गमैत्रिणी सर जिथे आपली गाडी लावायचे तिथे वाट बघत बसलो. 10 मिनिटांनी सर तिथे आले. पण 2 तास सरांची वाट बघत असलेली मी सर आल्यावर मात्र काहीच बोलू शकले नाही. कदाचित शेवटच्या 10 मिनिटात मी मनाची तयारी करून घेतली असावी की सर आता आम्हाला सोडून जाणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सर आले. आमच्याकडे बघत स्मित हास्य करून म्हटले, काय ग, इथं काय करताय? आम्ही काही नाही अशा आविर्भावात मान हलवली. सर स्टाफरूमच्या दिशेनं निघून गेले आणि आम्ही मात्र पाणी भरल्या डोळ्यांनी सरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिलो. सरांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला. माझ्यावर भाषण करायची वेळ आली. बेधडकपणे बोलणारी मी त्या दिवशी पुढे जाऊन 4 वाक्यांपेक्षा जास्त बोलू शकले नाही. हुंदक्यांमुळं मला बोलताच आलं नाही. आग्रह करून देखील मी खाली जाऊन बसले. कार्यक्रम झाल्यानंतर सरांच्या जवळ गेले आणि त्या दिवसाबद्दल काय बोलणार, त्याचं वर्णन करावं एवढी शब्दसंपदा माझ्याजवळ नाही. पण गाय वासराची ताटातूट त्या दिवशी झाली हे मात्र नक्की. त्याच दिवशी आमचाही 7वीचा निरोप समारंभ झाला. सर म्हटले, तुम्ही चाललात, आम्ही पण चाललो. गहिवरल्या आवाजात सर एवढंच बोलले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा.